एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। राहुल सोलापूरकर वर देशद्रोही पर गुन्हा दाखल करा, विष्णू कारंपुरी महाराज। राष्ट्रीय महापुरुषांना अवमानकारक शब्द वापरणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोही पर गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील जेल रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले। जेल रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात राहुल सोलापूरकर हा आपल्या वक्तव्यातून हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाबाबत उद्देशून अपमानित व निंदनीय अशी भाषा वापरून देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत। त्याचबरोबर ज्या महान युग पुरुषामुळेच आपल्या देशाची संस्कृती बनली आहे आणि सर्व महान महापुरुष हे देशाचे आदर्श आहेत, परंतु राहुल सोलापूरकर हा केलेल्या चुकीच्या व अपमानित केलेल्या वक्तव्यामुळे भावी पिढीवर त्यांचा परिणाम होईल, म्हणून राहुल सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे। राहुल सोलापूरकर यांनी प्रसिद्धी माध्यमातून त्यांनी महापुरुषाबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याची माफी मागितली आहे, परंतु माफी मागून चालणार नाही, योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी माध्यमाशी बोलताना कारंपुरी महाराज म्हणाले की राहुल सोलापूरकर हा आता माफी मागतोय, पण गुन्हेगाराला माफी नाहीच आणि हा माफीच्या लायकीचा नाहीच, म्हणून त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा, असे म्हणाले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रसाद जगताप, विठ्ठल कोराडकर, शिवा सारंगी, शुभम कारंपुरी, तिमप्पा कचकुंडी, रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, माधवी गोडा, सविता दासी, पद्मा मॅकल उपस्थित होत्या। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आपल्याला समोर येताना अत्यंत खेदानं सांगावं लागतंय, राहुल सोलापूरकर या सोलापूरकर या नावामुळे सोलापूरचं नाव देखील त्या ठिकाणी खराब झालेलं दिसतंय मला। पण या रावल्याला हा राहुल इतका मस्तीला आलेला आहे आणि मला एकदा कळालं की त्यांनी एका कार्यक्रमात एका नाटकामध्ये अफजल खानची भूमिका बजावली असं ऐकून आहे। या नालायक रावल्याला महाराष्ट्र सरकार विशेष करून जेल रोड पोलीसच्या माध्यमातून निवेदन देताना आम्ही मागणी केलेली आहे की याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कारण राष्ट्रीय महापुरुषांच्या जे घडामोडी आहे, जे जडणघडण आहे, त्यांची जे संस्कृती आहे, जे आम्हाला ते शिकवलं आहे, त्याच्यावर पुढापुढ देत चालत असतं। शिवाजी महाराज तर रयतेचे राजा आणि अत्यंत लोकप्रिय असा राजा आणि हिंदू स्वराज्य संस्थापक असं त्यांचं बिरुदावली आहे। असे असताना त्यांच्यावर देखील अपशब्द वापरला म्हणजे हा स्वतःला समजतो काय, म्हणून अशा या नालायक माणसाला नुसतं माफी मागून सोडू नका। आज कोणाला बी काय म्हणाले माफी मागेल, माफीची दखल न घेता त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला या भारतातून हाकलून द्या, अशा प्रकारच्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाबाबतीमध्ये पोलीस खात्याने नुसतं निवेदन घेऊन असं कारवाई असा प्रकार न करता आपलं जेल रोड साहेबांना विनंती केली मी की आपण असा अहवाल तयार करा, खरोखरच नालायक माणूस आहे आणि आम्ही सोलापूरकर आहोत, सोलापुरातून सांगत आहोत, या सोलापूरकरच्या रावल्याला तडी पार करा किंवा देश पार करा, अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। आणि न केल्यास, कारवाई न झाल्यास मुत्तीत आम्ही याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।